स्वतः करा ना नामस्मरण. अहो ज्या घरात नामस्मरण होतं ती वास्तू, ज्या घरामध्ये नामस्मरण होते तिथे वास्तू दोष नाही, पितृदोष नाही, 7.5 नाही, पनोती नाही, कोणता ग्रह त्रास देणार नाही, भानामती, जादू, टोना, टोटका, दिशा, शास्त्र, नक्षत्र सर्वे सकारात्मक होऊन जातात. पित्र सुद्धा आनंद मानवतात आमच्या कुळामध्ये राम भजन चालू झालं म्हणून आमचा उद्धार होऊन जाईल. अगतीमध्ये गेलेले भूत वगैरे बनलेले ते आनंदाने सुटून जातात. ज्या घरामध्ये रामनामाचं स्मरण कैवल्य भक्ती येते तिथे वास्तूला दोष राहत नाही, पित्रांचा उद्धार होतो. देवी देवता त्या संताला महिमा करतात की हा मोक्षाला जाणारा, परमपदाला जाणारा धन्य भाग्यवान देव करे परनाम विषण ब्रह्मा शिवचावे. ज्या देवांची भक्ती करत होतो ते देवता त्याचं दर्शन घ्यायला येतात की धन्य हा मोक्षाला जाणारा. अशी ही श्रेष्ठ भक्ती आहे, कैवल्य भक्ती आहे, परमपदाची भक्ती आहे. याच भक्ती करता मानव देह झालेला आहे, अनेक भक्त्यांकरता नाही. पण आम्हाला असं ज्ञान मिळत नाही, आम्ही शोधत नाही किंवा सद्गुरू मिळाला नाही. आज हे ज्ञान मिळालंय, परमेश्वर भक्ती आहे, घटात होते, राम नामाने होते, काही कठीण मंत्र नाहीये, साधा सोपा भक्ती मार्ग आहे. फक्त विश्वास ठेवायचा आहे. परमेश्वराला शोधण्यासाठी कुठे जाऊ नका. मोह को कहा ढूंढ रे बंदे मैं तो तेरे पास में, ना में मंदिर ना में मस्जिद ना काबा कैलास में. मग हाय कुठे? खोजी होगा खोज लेगा एक पल के तलाश में मैं तो तेरे पास में.